करू. बालूदादा पाटील आपण देखील पुढे यायचं, आपला देखील मान सन्मान केला जाईल. कृषी बाजार समितीचे ते सदस्य आहेत. आपण पुढे या दादा, आपला सन्मान केला जाईल या व्यासपीठावर. 2025 ममता चषकाचा चॅम्पियन संघ श्री सिद्धिविनायक इंटरप्राइजेस संघ ठरलेला आहे. त्या संघाचं पुन्हा एकदा अभिनंदन. इथे क्या बात आहे, योगायोग पहा या व्यासपीठावर. बालूदादा पाटील यांनी देखील रामजी यांचा सन्मान केला. आता रामजी दादा आपण त्यांचा मान सन्मान करायचा आहे. अवघ्या आपली हिंदू संस्कृती आहे त्याला जपूनच हा मान सन्मान होईल. तर इथे मान सन्मान केला जात आहे व्यासपीठावर. सर्व पंचांनी यायचे स्वागत आणि सन्मान स्वीकारण्यासाठी. सर्वप्रथम आपण स्वागत आणि सन्मान ज्ञानदेव पाटील सरांचं करणार आहोत. ज्ञानदेव पाटील साहेब आपण व्यासपीठावर यायचे पंच ज्ञानदेव पाटील यांचा सन्मान आम्ही करणार आहोत पंचांचं, ज्याने 2 दिवस पंचांची भूमिका इथे निभावलेली आहे. त्यांचा मानसन्मान इथे आम्ही करतोय. मी विनंती करतोय रामजी मुकादम साहेबांना की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. पंचांचा मान सन्मान इथे केला जात आहे. ज्ञानदेव पाटील सर यांचा स्वागत आणि सन्मान. इथे आपण पाहू शकता मित्रांनो, वीर तानाजी दापोडी टीम संघाचे एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि त्यांनी या स्पर्धेला 2 दिवस आपली विजिट दिली. 2 दिवस पंचांचं काम केलं. कोणत्या प्रकारचा गालबोट लावून दिला नाही या स्पर्धेला. पंचांचं काम एक खूप चांगलं काम असतो, तो काम इथे सुखरूप पार पडलेला आहे ज्ञानदेव पाटील यांनी. त्यानंतर आमचे पंच आमचे मित्र लारा सर भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट क्रिकेटर आहे. त्यांनी देखील आज हजेरी लावली, व्हिजिट लावले या स्पर्धेला. लारा सरांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. तर लारा सरांनी आपण व्यासपीठावर यायचे. सोबतच संदीप पाटील देखील आपण देखील तयारीत राहायचे. सर्वप्रथम लारा सरांचा सन्मान करूया. मी रामजी दिलीप म्हात्रे साहेब आपण पुढे यायचं, आपल्या शुभास्ते सन्मान होतील पुढचे. दिलीप म्हात्रे दादांना विनंती करतो की आपण लारा सरांचा आपण सन्मान करायचा आहे. या आपण पाहू शकता मित्रांनो, भिवंडी टेनिस क्रिकेट बॉल मधील लेफ्टम फलंदाज डावखुरी हाताचा स्टायलिश खेळाडू लारा सरांचा हा मान सन्मान. एक लेजंड खेळाडू आहे, त्यांचा मान सन्मान इथे होता आहे. खूप खूप धन्यवाद आपण आलात या स्पर्धेमध्ये. उल्हास पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे या व्यासपीठावर, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर संदीप पाटील जून आंदुरकीचे इथे पंच म्हणून आज आमच्या सोबत जोडलेले आहेत. त्यांचं देखील चंद्रकांत दादा पाटील आपण आपल्या शुभास्ते करायचे हा सन्मान. मित्रांनो, हा सन्मान पंचांचा होत आहे, ज्याने वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर सेंचुरी प्रत्येकी 100 धावा बनवण्याचा विक्रम केला. सर सचिन तेंडुलकर सरांनी देखील त्यांचा सन्मान केलं. असा हा मान सन्मान पंचांचा संदीप पाटील सरांचा इथं आपण करतोय. आपण आलात या स्पर्धेमध्ये, थँक्यू सो मच. त्यानंतर आमचेच गावचे राजेंद्र दादा पाटील आपण व्यासपीठावर यायचे, ज्याने आम्हाला मॅनेजमेंटसाठी देखील भरपूर मेहनत केली. काल पंच म्हणून देखील इथे राहिले. मी बालू पाटील साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय आणि आपल्या शुभास्ते आमचे गावचे या पंचकृषीतील नावा गाजलेले पंच राजन पाटील सरांचा आपण मानसन्मान करायचा आहे. त्यांच्या नेहमी चेहऱ्यावर स्मित असतो राजन पाटील यांच्या, आणि एक चांगले खेळाडू देखील आहे ते. आणि त्यांचा आजच संघ क्वालिफाय झालेला आहे, सेमीफायनलमध्ये दाखल झालेला आहे. चिरोबा कोण म्हणजे येत्या परवा अर्थातच मंगळवारी सोनाली इथे प्रचंड गर्दी असेल कोण गावची, कारण की आपल्या गावातील संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेला आहे. धन्यवाद आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर आमचे ऑफिशियल स्कोरर सुबोध दुबे, आपको आगे आना है, आपका भी हम सम्मान करना चाहेंगे. उल्हास पाटील साहेब आपण आपल्या शुभास्ते करायचे हा मान सन्मान. याच मैदानावर अनेक स्पर्धेमध्ये सोबत चांगली स्कोरिंग करत आहे. आणि स्कोरिंग म्हटलं की कॉमेंटेटरचा पाठीचा कण असतो, त्याचा हा मान सन्मान. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करताना आपण पाहतोय उल्हास पाटील साहेबांच्या शुभास्ते. त्यानंतर ज्याने 2 दिवस आपल्या आवाजाची जादू सोडली, कोणगावकरांचं मन जिंकलं, एक उभरता कॉमेंटर भादवडगावचं
गोड आवाज असणारे आमचे मयूर पाटील आपण पुढे जायचं आपलं स्वागत आणि सन्मान वामन दादा गुळवी यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. सर्वप्रथम मयूर पाटीलचं इथे सन्मान केला जाईल आणि मयूरचा सन्मान करण्यासाठी वामन दादा गुळवी हे पुढे येत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आहे. युवा यंग टॅलेंट कॉमेंटर मी माझी त्याला नेहमी स्टेपनी म्हणत असतो. जिथे मला अडचण येतो तेव्हा त्याला मी पुढे करतो कारण की भरपूर स्पर्धा सुरू आहेत. एका स्पर्धेमध्ये नव्हे तर संपूर्ण स्पर्धेमध्ये मला विजय द्यावं लागते. तेव्हा मयूरला फोन केला की मयूर आवर्जून उपस्थित असतो. थँक्यू मयूर आपण या स्पर्धेमध्ये आलात. संदेश पाटील कॉमेंटेटर अतिशय मंत्रमुग्ध केलं दोन दिवस आम्हाला. संदेश पाटील कॉमेंटेटर यांचा सन्मान मी मंचावर उपस्थित श्रीधर दादा पाटील यांना विनंती करतो की आपण ह्या कॉमेंटेटर संदेश दादा पाटील यांचा सन्मान करत आहे. बिनचूक आणि अतिशय मौल्यवान माहिती आणि प्रेक्षकांना पोहोचवणारे संदेश दादा पाटील यांचा सन्मान भिवंडी तालुका कुस्तीचे अध्यक्ष सन्मान्य श्रीधर दादा पाटील यांच्या शुभ हस्ते होते. धन्यवाद दादा. नक्कीच VIP डायजवरती आपण पाहू शकतो ज्यांचा सत्कार आणि सन्मान या भिवंडीचा एक विभरता आवाज ज्यांना व्हॉइस ऑफ भिवंडी या नावाने आपण संपूर्ण भिवंडीमध्ये जाणतो. संदेशजी पाटील ठीक आहे. यांचा मॅन ऑफ द सत्कार आणि मॅच सन्मान. पुढचं फायनलच्या मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलतोय. ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली, समोरच्या संघाला थंडगार केलं, टीमचा कॅप्टन म्हणून ज्याने काम केलं, नाव आहे यश. इज अ मॅन ऑफ द मॅच. यश ठरलेलं आहे या मॅचचं मॅन ऑफ द मॅच. यश आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. फायनलचा मॅन ऑफ द मॅच मिळवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो. त्याच्यासाठी संघर्ष करावा लागतो. JK साहेबांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. यश आलेलं आहे व्यासपीठावर. कॅप्टनसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या आलोक, कारण की फार चांगला खेळला आज कॅप्टन देखील. खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा. श्री सिद्धिविनायक इंटरबाजे संघाचा हा कॅप्टन, एक छोटासा कॅप्टन, अजून त्याच्याकडे भरपूर क्रिकेट आहे, भरपूर टॅलेंट आहे. पुढे जाऊन कोण गावाचं नाव ते उंच करतील. यश ठरलाय फायनलचा मॅन ऑफ द मॅच. तर आलोकला आपण देणार आहोत एक सुंदर अशी
चुमडे यांच्या माध्यमातून हा टी शर्ट जो आहे उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण देत आहोत. मित्रांनो, एक खूप चांगला टी शर्ट जो आहे इथे दिला जात आहे आलोक मुकादमला. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये ज्याने तब्बल 45 धावा कुठल्या उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा सागर गोसावी ठरलेला आहे. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा सागर ठरलेला आहे. सागर, आपण पुढे यायचंय. गणराज 11 टीम संघाचा सागर गरुड देवा सोबत थोडासा सिरियसली जरा मॅटर आहे, थोडासा पद्धतशीर आपण नावं सांगा. गरुड देवा टीम संघाचा आहे सागर गोसावी, तो इथे उपस्थित नाहीये, तर सोबत यस आलेला आहे. तर ही ट्रॉफी आपण देणार आहोत पाहुण्यांच्या शुभ हस्ते. सर्वप्रथम टी शर्ट द्यायचे. की आमच्या गावचे जे पंचकृषीमध्ये नव्हे तर संपूर्ण भिवंडीमध्ये ॲज अ अंपर म्हणून काम करतायत, त्यांनी आम्हाला मॅनेजमेंटमध्ये देखील चांगला सपोर्ट केला. नाव आहे परेश महाजन सर. आपण व्यासपीठावर यायचं आहे. दादांचा आदेश आहे आम्हाला, तर आपण हा सन्मान घ्यायचा आहे या व्यासपीठावर. रवी शुभास्ते हा मान सन्मान. मित्रांनो, ज्याने कोण गावाचं टेनिस क्रिकेट बॉलच्या माध्यमातून नाव उंच केलं, परेश महाजन सरांचा हा मान सन्मान इथे होत आहे. थँक्यू सो मच. तसेच सन्माननीय संतोषदादा दराडे आपण देखील यायचं व्यासपीठावर, आपला देखील मान सन्मान होईल. यस, थँक्यू. आता आपण थोडासा उलट कार्यक्रम करूया. मॅन ऑफ द सिरीज भरपूर खेळाडूंचं लक्ष आहे. मॅन ऑफ द सिरीज सर्वप्रथम देणार आहोत. 2 बक्षिसं आहेत, म्हणून मॅन ऑफ द सिरीज पहिला देऊ. ज्याने या स्पर्धेमध्ये 59 धावा बनवल्या, 4 विकेट, 4 खेळाडूंना आउट केलं, साई माऊली टीम संघाचा महेश नाईक ठरला मॅन ऑफ द सिरीज. आपण पाहुण्यांची नावं घेऊ, त्यानंतर
आज पूर्ण 2 दिवस गरमीमध्ये महेश खेळला, त्याला कूलर देऊ, एक सुंदरशी ट्रॉफी देऊ आणि हा मॅन ऑफ द सिरीज सर्वात मोठा पारितोषिक असतो मित्रांनो या स्पर्धेतील. तो पारितोषिक जात आहे महेश ही आपली घरची स्पर्धा होती, खेळीमेळीचंच वातावरण होता. या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा हकदार झालेला आहे त्या संघाला ही ट्रॉफी सर्व व्यासपीठाच्या माध्यमातून दिली जाईल. सर्व खेळाडू येत आहेत. क्या बात आहे. महेश दादा मुकादम देखील आपल्या सर्व संघाला घेऊन येतात या व्यासपीठावर. खूप खूप अभिनंदन त्या संघाचं. सचिनने खूप चांगली गोलंदाजी केली काल, 2 धावा डिफेन्स करून क्वालिफाय करून दिले आपल्या संघाला. तो देखील आलेला आहे. चला पाहुण्यांनी पुढे या, आता टेबल बाजूला काढा, 2च बक्षिसं राहिलेले आहेत. यस सर्व पाहुण्यांना विनंती असेल आपण दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफीला हात लावायचं आहे. संकेत म्हात्रे साहेब आपण ही ट्रॉफी पोचवायची आहे पाहुण्यांपर्यंत. यस जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या साई माऊली टीम संघासाठी. खूप खूप अभिनंदन. सोबत एक फोटो फ्रेम इथे घेतली जात आहे, हे आपण पाहू शकता. टीम श्री सिद्धिविनायक इंटरप्राइजेस ठरलाय 2025 या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. कम ऑन डीजे. ते इथे आपण प्राइज देणार आहोत. प्रथम पारितोषिक श्री सिद्धिविनायक संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आपण व्यासपीठावर सर्वांनी यायचंय. आलोक मुकादम आपली टीम घेऊन यायचंय आपण व्यासपीठावर आणि सर्व पाहुण्यांच्या कदम आज त्यांची अॅनिव्हर्सरी आहे. आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि लग्नाचा वाढदिवसाचा सोहळा ट्रॉफीने केलाय. पोराने सांगितलं की बापाला मी आज ही पहिली ट्रॉफी देईल आणि सिद्ध केला, जिद्द दाखवली मैदानामध्ये आणि ट्रॉफी आज पप्पाच्या लग्नाच्या वाढदिवसाची ही भेट त्याने दिलेली आहे. जोरदार टाळ्या. यस गोलब साहेब आपण पुढे जायचं आहे. त्याचबरोबर आधारस्तंभ सुनील म्हात्रे साहेब आपण पुढे जायचंय. अश्विनीताई मेस्त्री आणि मीनाताई म्हात्रे अध्यक्ष
आपण चौघांनी पुढे जायचं आणि ही ट्रॉफी आपण फायनलची कायदेशीर यस कायदेविषयक सल्लागार गणेशजी घोलप साहेब उपस्थित झालेले आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या श्री सिद्धिविनायक टीम मित्रांनो, जर चुकून कोणाचा स्वागत सन्मान राहिला असेल, या स्पर्धेचे आयोजक आधारस्तंभ सुनील बलिराम म्हात्रे, त्याचबरोबर त्यांची संपूर्ण ममता सहकारी पतसंस्था जी कमिटी आहे ती आपली दिलगिरी व्यक्त करतायत. जर कोणाचा चुकून सन्मान राहिला असेल, क्या बात आहे. प्रशांत दादा म्हात्रेंनी ठरवले की कॉमेंटर्स पंच आणि डीजे मॅन यांना आनंद हलवाई संकेत म्हात्रे यांच्या माध्यमातून नक्कीच मिठाई दिली जाईल. यस, थँक्यू सो मच दादा. आपण संकेत दादांनी आम्हाला ही मिठाई दिलेली आहे. आनंद हलवाईचे प्रोप्रायटर आहेत आपण. यस यस, कायदेशीर गोलब साहेब आपण यायचे. ही मिठाई आपणच वाटप करायची आहे. यस, थँक्यू साहेब, आपण ही मिठाई आम्हाला दिल्याबद्दल. यस, संकेत दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही आनंद हलवाईची मिठाई जी आहे गोलब साहेब देत आहेत. थँक्यू सो मच साहेब, आपण ही मिठाई आम्हाला पुरवलेली आहे. सर्वप्रथम मयूर पाटील, पहिले डीजे मॅन. क्या बात आहे. थँक्यू संकेत दादा. त्यानंतर मयूर पाटीलला आणि प्रिन्स मूवीजला आपण मिठाई देणार आहोत. प्रिन्स मूवीजला द्यायची गणेश दादा. समर्थ गणेश गोलप हे देत आहेत. त्यानंतर मयूर पाटील आपण द्यायचे मिठाई. यस, मयूर पाटील